कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई तू ताई प्लीज मला फक्त एकदा रेवतीशी बोलू दे प्लीज। मी तुला काय सांगितलं होतं? ताई माझं एकदा ऐकून घे ना प्लीज, मला फोन। एकही शब्द बोलू नकोस। मी सांगितलं होतं ना तुला, यापुढे त्या रेवतीशी बोलायचं नाही, तिला भेटायचं नाही, सांगितलं होतं की नाही? ताई अगर रेवती हॉस्पिटलमध्ये ठीक आहे मी रेवतीला कॉल करणार नाही, पण मला कोणाला तरी कॉल करून विचारू दे की ती शुद्धीवर आली आहे का। ती सुखरूप असण्याशी मतलब आहे ना तुला? मग तिला विसरायचं, तिला काहीही होणार नाही। ताई ऐक ना, ताई प्लीज 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 माझं ऐक, मी तुझं सगळं ऐकतोय ना। ताई माझं एकदा ऐक ना प्लीज। हा मला एकदा रेवतीला कॉल करू दे, मग नंतर मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, ओके? हा नाही ताई नाही ताई नाही। ताई ताई इरा, मी तुला शब्द दिला ना, मग तूही तुझा शब्द पाळ। ताई ताई माझं ऐकू दे, ताई ताई। यश, तुला कळत कसं नाहीये हे सगळं मी तुझ्या सुखासाठी करतेय। त्या रेवती सारख्या मुलीशी लग्न करून तुझं भलं होणार नाहीये। त्यापेक्षा प्रेम नसतानाही त्या श्वेताशी लग्न करणं परवडेल। नको। दुर्गा, आपला पहिला प्लॅन पूर्ण झाला। आपण ठरवल्याप्रमाणे रेवती आणि लीलाला सक्सेसफुली हॉस्पिटलमध्ये पोहोचवले। आपण म्हणजे काय? आपला काय संबंध त्यांच्या ऍक्सिडेंटशी? अगं असं काय म्हणतेस दुर्गा? तूच म्हणाली होतीस ना यश आणि श्वेताच्या मार्गातनं रेवतीला बाजूला करायचं। मला यशच्या लग्नाचं टेन्शन आलंय। ते माझ्यावर सोड किशोर, तुम्ही काय करणार आहात? असं काहीतरी यश आणि श्वेताच्या मार्गातून रेवती बाजूला होईल। हो, पण याचा अर्थ असा नाही होत की मी थेट त्यांचा ऍक्सिडेंट। काय बोलताय किशोर तुम्ही? दुसरा काय पर्याय होता दुर्गा? हे बघा किशोर, मला मान्य आहे की मला ती लीला या घरात अजिबात नकोय, आणि तिची ती बहीण रेवती, तिलाही मला यशच्या मार्गातून दूर करायचंय। पण मी त्यासाठी या थराला नाही जाऊ शकत की मी कुणाच्या तरी जीवाशी खेळेन, कुणाचा तरी ऍक्सिडेंट करेन। इतकी वाईट नाहीये। शांत हो दुर्गा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।